सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या SC/ST उपवर्गीकरण संदर्भातील व क्रिमिलेअर संदर्भातील निर्णय मागे घेण्याचा पुनर्विचार करण्याबाबत आरक्षण बचाव कृती समिती अमरावती जिल्ह्याच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींच्या नावे अमरावती जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। भारतात राज्यघटना लागू होण्यापूर्वी वर्षानुवर्षे मनुस्मृती संहितेमार्फत काही जातींना अस्पृश्यता, शिक्षण व संपत्तीस मनाई, गलिच्छ कामांची सक्ती असल्या गोष्टी होत होत्या। तसेच काहींना आदिम वैशिष्ट्य संस्कृती, भौगोलिकता, समाजापासून अलिप्तता आणि मागासलेपणाचे निकष लावले जाते अशा जातींचा SC/ST गटामध्ये समावेश केला गेला। कलम 341 आणि 342 नुसार SC/ST आरक्षण देण्यामागचा मुख्य उद्देश फक्त नोकरी देणे एवढ्यापुरता मर्यादित नव्हता। या गटांचे शासकीय सेवांमध्ये प्रतिनिधित्व वाढवणे, सामाजिक व शैक्षणिक उत्थान करून समाजामध्ये त्यांच्यासाठी जागा निर्माण करणे हा त्यामागचा हेतू होता। या गटांमध्ये एखाद्या किंवा अधिक जातींचा समावेश करण्यासंदर्भातील अधिकार राष्ट्रपती व संसदेला देण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी या संदर्भातील एक निकाल दिला। त्या निकालाने SC तसेच ST आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व नॉन क्रिमिलेअरची राज्यांना परवानगी दिली आहे। SC/ST यात उपवर्गीकरण केल्यामुळे अस्तित्वात असलेल्या 15% व 7.5% आरक्षणाचे अ, ब, क, ड असे तुकडे होतील। उपवर्गीकरण केल्यानं विविध राज्यांमध्ये विविध जातींच्या गटांना वेगवेगळे आरक्षण असेल, त्यामुळे केंद्रीय पातळीवर वेगळे व राज्यात वेगळी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। यावरून राजकारणही खेळलं जाऊ शकतं। एखाद्या राजकीय पक्षाचा मतदार असलेल्या जातीला उजवे माप व मतदान न करणाऱ्या जाती समूहाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव खेळला जाऊ शकतो। न्याय्य मागण्यांसाठी जागरूक असलेल्या जाती समूहांना लक्ष्य करून प्रस्थापित यंत्रणेसोबत जुळवून घेणाऱ्या जातींना याद्वारे फायदा करून दिल्यासारखे भासविले जाईल। त्यामुळे नवनवे तणाव निर्माण होऊन जातीय संघर्ष वाढू शकतो। त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून SC/ST उपवर्गीकरण संदर्भातील व क्रिमिलेअर संदर्भातील निर्णय मागे घेण्याचा पुनर्विचार करावा, अन्यथा सर्व SC/ST समाज विविध संवैधानिक पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा आरक्षण बचाव कृती समिती अमरावती जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी आरक्षण बचाव कृती समितीचे रविकांत गवई, किरण गुडदे, राहुल मेश्राम तसेच बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। माझे नाव मनीष पुंडलिकराव साठे, मी आझाद समाज पार्टीचा महाराष्ट्र मुख्य महासचिव। आज या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्या आम्ही हजारोच्या संख्येने इथे जमलेलो आहोत, याचे कारण की 1 ऑगस्ट रोजी जे सुप्रीम कोर्टाने SC/ST जे आरक्षण आहे, हे आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे हे राज्य सरकारच्या मार्फत ह्या निर्णयाच्या विरोधात पुरे आंबेडकरी जनता व SC OBC अक्ष, पक्ष आणि संघटना बाजूने सोडून सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत की या जो सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही इथे जमा झालेलो आहोत व पुढे करून याच्यामध्ये संसदमध्ये ह्या एक विधेयक आणायला पाहिजे। विधेयक आणून आरक्षण यांना सुप्रीम कोर्टाला आणि राज्य सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की आरक्षण म्हणजे काय? आरक्षण हा फक्त एक ST आणि SC OBCला एक लॉलीपॉप आहे। अरे तुमच्या सुप्रीम कोर्टामध्ये आमचे SC आणि ST OBCचे किती जज आहेत? IPS IS या किती आहेत? SCचे किती आहे? OBCचे किती आहेत? पूर्ण तर ओपन कॅटेगरीचे बसलेले आहेत। 95% सचिवालयात केंद्रामध्ये पहा तुम्ही, मंत्रालयामध्ये 95% ओपन कॅटेगरीचे आहेत सचिव, आणि त्यातूनही केंद्र सरकार पाठीमागून येऊन पडद्याच्या मागून त्यांना सचिव बनवते आणि आमच्या ST आणि SC OBCच्या जो घास असतो आमच्या ताटातला, हे आमचं हिरवून घेण्याचं काम करत आहेत। फक्त आणि फक्त आम्हाला आमचं आरक्षणाच्या नावावर आमचं खच्चीकरण केलं जाते। म्हणजे शाहूजी महाराजांनी सर्वप्रथम आम्हाला आरक्षण दिलं होतं, हे यांच्या डोळ्यामध्ये जे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आरक्षण हा मुद्दा टाकलेला आहे, हे फक्त यांना जो आमचा बांधव, समाज बांधव, तो SC असो, ST असो की OBC असो, हा आपल्या शिक्षणाच्या भरोश्यावर हा आपली प्रगती करतो आणि थोडासा त्यांची प्रगती जर झाली तर या सरकारला हे त्यांचा काट्यासारखं रुतत आहे। मी केंद्र सरकारला एक प्रश्न आहे माझा की तुम्हाला जर आरक्षण खतम करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या राजकीय नेत्यांचं आरक्षण खतम करा। काय त्यांना तुमचं कंटिन्यू ठेवता? तुम्हाला जर आमच्या समाजाचं आरक्षण खतम करायचं असेल, सर्वप्रथम तुमचं राजकीय आरक्षण खतम करा। आणि जर या
केंद्र सरकारने याच्या विरोधात या आरक्षणाच्या विरोधात लवकरात लवकर काही तोडगा जर नाही काढला तर येत्या 11 सप्टेंबर रोजी आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने आणखी पुन्हा हा तर पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा 11 सप्टेंबर रोजी पुऱ्या भारतभर आता तरी हजारोच आहे, लाखोच्या संख्येनं आम्ही पूर्ण आता हे आम्ही अमरावती बंद नाही केलेली, आम्ही एक ठिय्या आंदोलन केलेलं आहे. पण येत्या 11 सप्टेंबरला इथे धरणे आंदोलन होणार नाही, येथे पूर्ण अमरावती आम्ही जबरदस्तीने बंद करून दाखवू आणि याचे निषेध आम्ही पूर्ण भारतभर करू. माझं नाव किरण गुडदे, मी आरक्षण बचाव कृती समितीचा सदस्य, सोबतच आझाद समाज पार्टीचा प्रदेश प्रवक्ता. आज सर्व पक्ष आणि सर्व संघटना मिळून संपूर्ण देशामध्ये भारत बंदचा नाऱ्याला समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन ठेवलं. SC/ST वर्गीकरण आणि क्रिमिनलचं जी परवानगी राज्य सरकारला देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं जो दिलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. त्याचा परिणाम असं पूर्ण देशात होणार आहे की संपूर्ण देशातमध्ये जातीय संघर्ष निर्माण होण्याची दाट भीती आहे. कारण बाबासाहेबांनी ज्या पोट जाती होत्या, ज्या छोट्या छोट्या जाती होत्या, त्यांना एकत्र करून एक संघ करून SC आणि ST हे 2 प्रवर्ग तयार केले होते आणि त्यांनाच तोडण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून दिसतं. आता इथे 2 प्रकारचा कल दिसतो आपल्याला. ज्या पॉलिटिकल्स पार्टीज असतात, ज्यांना जे मतदान करतील नाही त्याच्यामध्ये ते वर्गीकरण करू शकतात. आजही आपण पाहतो की जे शिक्षित लोक आहेत, जे मोठ्या पदावर आहेत, त्यांना आजही जातीयतेचे चटके निर्माण होतात. म्हणजे या देशामध्ये अजूनही जातीय विषमता कायम आहे आणि जोपर्यंत जातीय अंत होणार नाही तोपर्यंत आरक्षण राहील आणि जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही कंटिन्यू विरोध करू, याहीपेक्षा मोठं आंदोलन करू. अमरावती सोबतच संपूर्ण देशामध्ये ही ठिणगी पेटलेली आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.